हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हा ब्लॉग आहे आम्ही माळावर गेल्याचा. तर माळावर जाऊन आम्ही रानमेवे गोळा केले, थोडे फिरलो. तर त्याचा हा ब्लॉग आहे. इथे सार्थक आमचा गाईड होता. तर त्यांनी आम्हाला हे सगळं दाखवलं. नाटकमध्ये तर फर्स्ट टाईम आम्ही चाललो होतो, तर मलाही काही माहिती नव्हतं इकडचं. तर सार्थक आम्हाला घेऊन चाललेला आणि माळावर त्याला खूप मस्त वाटतं. रिकामं सगळं झाडं झुडपं छान वाटत होतं. तर सार्थक एक एक गोष्ट आम्हाला पुढे पुढे नेऊन दाखवत होता. मग आम्ही खूप सारी जांभळं वगैरे पण काढली. थांब, तू इथेच थांब, इथेच थांब रियांशी, इथेच थांब. दगडच नाही तिथे. ताई तू अशी ताई ताई एकदम पडणार. माझा हात कशाला पकडतो? तिकडे पकडायचा बघ. अरे क्रॅक तो ह्या बरोबर पडतं पकडतो तू पकडतो. तू मला नको पकडू. तू इकडे थांब, इकडे 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 रियांश इकडे. अरे वा वा, ती बघ काढली बाबू, काढली. फायनली सक्सेसफुल झाली आहे ताई. हे जसं नको मारुती, हे होणार, खराब होणार कविश. दगड नको कवी. तेव्हा दीदी आतोबा कशी काढते बाबू, पुढे जाऊन खूप पडायला होईल. आतोबा कशी काढते. रियांश मागे, रियांश काढून दाखव, काढून दाखव. आपण दगडी मारू. हे दगड मारून ते कचऱ्यात जाणार आहेत, काही उपयोग नाही होणार आहे त्या जांभळांचा. ए रियांश खाली बघ, रियांश. रियांश इकडे, रियांश इकडे, तू इकडे. कच्ची आणि एका काढू रे. असं नको. अरे कवी धक्का देते. काढत नाही, धक्का देते. माळावरती आम्हाला जांभळं तर खूप सारी मिळत होती. सगळ्या झाडांवरती जांभळं होती, पण करवंद कुठे मिळत नव्हती. यावर्षी करवंद खूप कमी होती. आंबे आणि जांभळं भरपूर होती. तर इथे मला थोडीशी करवंद दिसली, पण ती खूप उंचावर असल्यामुळे आम्ही काढू शकत नव्हतो. तो वेल खूपच उंचावरती होता, तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी काळी करवंद होती. थांबा, खाते खाते. हो, टपोरी आहेत टप. आई काठीने काढूच नको तू नाही. हातानेच काढा. सगळीजण जांभळं काढत असताना रियांशला मात्र काही भेटत नव्हतं. मग बिचारा रियांश काहीतरी पानं तोडणं, झाडाचं फांदी घेऊन मारणं, असं काहीतरी त्याचं चालू होतं. खूप छान रमला होता तो तिथे. तसंच पुढे चालत असताना आम्हाला हे घरटंही दिसलं. नंतर आम्ही ते बघत पुढे गेलो. सकाळी जाऊया, सकाळी जाऊया. पुढे येऊ शकता आपण. ही पोरा बिरा लवकर उठली. सारी हवा अंदर समालो. हाय. हाय कर बाबू. खळे यार इकडे. सार्थक. हे बघ, पहिला टोचायला टोचायला हे काहीतरी लागतं. छोटी काठी भेटायची ना. अरे हे कंदीचे काटे. करंदीचे काटे. कांद्याची काठी. बघ छोटा चल. नाही. मोठ्यां बरोबर. ए चला 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 चला, ए पटापट चला. रियांश कुठून चाललायस? संध्याकाळ झाल्यामुळे आम्हाला जरा घरी जायची घाई होती व वाटेत आंबे दिसले हे कच्चे, ते 4 तोडून
आम्ही पुढे निघालो. ॲक्च्युली आम्हाला आमचे वाफे बघायचे होते, तर ते बघण्यासाठी आम्ही नंतर वाफ्यातही गेलो आमच्या. हा बनवतोय. हे बघ ते कसं डिंक उडता बघ कसं घेतलं. तू नको काढूस बो. पण हे गोड गोड असतील काय रे? अय्या सगळं डिंक बघ माझ्या मॅचशीवर उडालं. ओपन जंगल आणि खूप सारं निसर्ग ह्याच्यात सामावून जावं असं वाटतं. किती छान असं आहे ना. असं वातावरण आपल्याला मुंबईमध्ये तर बघायलाच मिळत नाही. गावाला गेल्यावर अशी एन्जॉयमेंट करायला खूपच मजा येते आणि तिथेच राहावं असं वाटतं हे सगळं बघून. काय वाटत नाही. बघ भियात बघ घाबरतोय काय गोल्या. तुम्ही घाबरताय. मम्मी गावची त्याचा पप्पा गावचा. तिच्या अंगात ते रक्त आलंय. ए कुठे कुठे जायचं बघ, तिकडे जायचं, तिकडे सार्थ काकाकडे. कसलं दिसतंय ना, एकदम जबरदस्त. गुराढोरं कमी झाली ना गो. आता नाहीच आहेत कोणाची जास्त. हा तेच तर. दादी किती फिरत असायचे. ए रिया तिकडे नको जाऊ, वरती चल. ए कुठे भेटली करवंद? तेव्हा ते कोणतरी आलेत अजून. एक कुठून काढली करवंद सोनी? हा नाही होती ना. कुठे हा विषय आता बोलायला वेळच नाहीये. थांब. रियान हात नको लावू खाली. चल लवकर चल. ए घाबरू नका इथे. बोलला पण नाही तो. मार हे वे याला चांबळावरती मार. चांबळावरती. हा. आपण ते मिस केलं यार. हे आपल्याला ते मिळाले पण नसते एवढ्या मोठे. चला चला. मधले पण मिळतं ते मध्ये मध्ये. कुठे? अरे तो घरी गेला असेल, आपण जाऊ शकतो, समोरच घर आहे. मस्त आम्ही थोडंसं फोटोशूटही केलं. छान आहे, सगळेजण उभे राहिले, फोटो काढले आणि मस्त एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. आता अशा एन्जॉयमेंट तुम्ही तुमच्या गावी करत असाल तर नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघताय. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमचं गाव पण कसं आहे. हे आमच्या गावचं वातावरण आहे. खूप छान वातावरण होतं, खूप भारी वाटलं. हे हो हो बा. होय गो. पण फक्त जांभळाच घेऊन ये. काका म्हणायचं रियांश. सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल. हे आहे लिंबाचं फूल. तर इथे खूप सारी लिंब धरली होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सगळे वाफ्यात खेळत आहेत. लाईक शेअर कमेंट करायला व्हिडिओला विसरू नका. आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मुंबईमध्ये छोट्याशा घरात कोंडून राहण्यापेक्षा अशा मोठ्या जागेत एन्जॉय करायला किती छान मजा येते हे तुम्ही ह्या मुलांकडे बघूनच समजू शकता. खूप छान हे खेळत होते. असं वाटत होतं की आपले लहानपणीचे दिवस परत आलेत. त्यांना बघून वाटत होतं. खूप छान वाटलं आणि खूप मजा केली आम्ही.